मराठा आरक्षणाच्या जी.आर. विरोधात कोर्टात जाणार, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। महायुतीच्या ताज्या आदेशामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून भुजबळांना डावलल्याची चर्चा। हैदराबाद गॅझेट लागू करण्याने ओबीसींमध्ये मतभेद, बबनराव तायवाडे उतरले हैदराबाद गॅझेटच्या समर्थनार्थ, हाके आणि तायवाडे यांच्यात मतभेद उघड। जी.आरचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसेल असाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया, मुंबईमधील आंदोलन अपयशी ठरल्याची मराठा नेत्यांची टिप्पणी। समाजामधूनच विरोध सुरू झाल्याने मनोज जरांगे पाटील खवळले, तुम्ही समाजासाठी काय केलं, जरांगेंचा मराठा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, मराठ्यांना आरक्षण दिलं, नरेंद्र पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवले। दोन्ही समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपची भूमिका, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। रशियामधून आयात होणारं तेल झालं आणखी स्वस्त, रशियामधील तेल बॅरल मागे सुमारे $4 कमी होणार, अमेरिकन आयात शुल्काच्या संकटामध्ये भारतासाठी नवी संधी। राज्याला 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज। लालबागच्या राजाच्या दरबारात भेदभाव कशाला, लालबागच्या राजाच्या दर्शनाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार। राज ठाकरेंनी घेतलं फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन। अफगाणिस्तानच्या भूकंपात आणखी 200 लोक ठार, मंगळवारी अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के। जळगावमध्ये दमदार पावसाची हजेरी, हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। पुण्यामध्ये पोलिसांनी उधळला टोळी युद्धाचा डाव, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न, मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हत्येचा कट उधळला। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तब्बल 18 वर्षांनंतर सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून गवळीला जामीन मंजूर। गाडीनं चिरडून एकाची हत्या, गुंड संतोष पवार उर्फ संध्या फरार, व्यक्तीला चिरडतानाचा व्हिडिओ समोर। सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कर्नाटक परिवहन बसची ट्रकला जोरदार धडक, अपघातात 16 जण जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर। ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू, महापुरुषांच्या पुतळ्यासमोर तरुणानं केलं होतं अश्लील कृत्य, सोलापूरमधल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकर परतीच्या प्रवासाला, गणेशोत्सव साजरा करून गणेश भक्त मुंबईच्या दिशेनं, मुंबईकडे येणाऱ्या सर्व रेल्वेमध्ये मोठी गर्दी। परतीच्या प्रवासातही गणेश भक्त अडकलेच, मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी, माणगाव ते तळेगाव दरम्यान 7 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। अमरावतीमध्ये 75 किलो ड्रायफ्रूट मधून साकारली गणेशाची मूर्ती, ड्रायफ्रूट मधून साकारली 6 फूट उंच बाप्पाची मूर्ती, बडनेऱ्यातील जय हिंद गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा। नाशिकमधल्या गोल्डन मोदकांची सर्वत्र चर्चा, मोदकांना 24 कॅरेट सोन्याचा वर्ख, 20,000 रुपये किलो मोदक, एका मोदकाची किंमत 400 रुपये।